कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे। जय जय राम कृष्ण हरि, 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 जय राम कृष्ण हरि। कुंडलिका वरदे हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सर्व संतन की जय। हरि ओम। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्ववेद्या आत्मरूपा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। आज संत श्रेष्ठ शोखांबिळा यांची 688वी पुण्यतिथी पुण्यस्मरण आहे. त्यानिमित्त प्रथमतः त्या महान संतांच्या चरणी वंदन करतो आणि त्यांच्या अभंगावरती चिंतन निरूपण माझ्या बुद्धीला पटेल, माझ्या बुद्धीला जे रुचेल ते मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. जे काही माझ्या मुखातून पडेल ते माझ्या गुरुचं, परमेश्वराचं, आणि जे काही न रुचणारं पडेल ते माझं असेल, ती माझी चूक असेल, ती पदरात टाकून घ्यावी. उस डोंगा परी रस नवे डोंगा, उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरल्या रंगा, काय भुललासी वरलिया रंगा, उस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कमान डोंगी कमान डोंगी, परतीर नवे डोंगा, परतीर नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नवे डोंगे, नदी डोंगी परी जळ नवे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा, काय भुललासी वरलिया रंगा. महाराज संत श्रेष्ठ चोखामेळा हे दलित समाजातील एक संत श्रेष्ठ संत. त्यांचा जन्म एका दलित कुटुंबात झाला. त्या 12व्या शतकामध्ये गुलामगिरी, लाचारी, जातीभेद
अस्पृश्यता, अशा अनेक कारणामुळे समाज पिसलेला, जातीभेद मोठ्या प्रमाणात. संत चोखामेळा पांडुरंगाच्या भजनामध्ये लीन तल्लीन असं. त्या काळामध्ये संत चोखामेळ्यांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची परवानगी, म्हणजे पांडुरंग परमात्मा परब्रह्म ईश्वर हा बडव्यांच्या दोरखंडामध्ये जखडून होता. सर्वसामान्यांना त्याचं दर्शन नव्हतं. बाहेरूनच कळसाचं दर्शन घेऊन संत चोखामेळा एक श्रेष्ठ संतपदी विराजमान झाले. चोखामेळा यांनी या अभंगामध्ये काय सुंदर असं भाव मांडलेला आहे. ऊस डोंगा पर रस नव्हे डोंगा, म्हणजे ऊस कसाही वेडा वाकडा जरी असला तरी त्याचा रस कडून असतो. ऊसाच्या अनेक जाती आहेत. शेतकरी जेव्हा आपल्या शेतामध्ये ऊसाची लागवड करतो त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचं, कुठल्याही प्रकारचं ऊसाची जातीची निवड केली तर त्याच्यामधून जो रस निघणार आहे तो गोडच रस निघणार. त्या पद्धतीनं ऊस डोंगा, ऊस जरी वाकडा असला तरी त्यातला जो रस आहे तो रस गोड आहे. आणि आजच्या या जमान्यामध्ये, आजच्या या 21व्या शतकामध्ये आपण ज्याला माहिती तंत्रज्ञानाचं युग असं म्हणतो, त्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माणसं फक्त वरच्या रंगाला भुललेली आहे, वरच्या कव्हरला, वरच्या पॅकिंगला भुललेली आहे. आतमध्ये काय असण्यापेक्षा वरचे तामझाम जो आहे, चांगले सुंदर कपडे घातले म्हणजे चांगला माणूस, शुभ्र कपडे वस्त्र शुभ्र घातले म्हणजे तो एखाद्या पुढाऱ्यासारखा चांगला माणूस, एखाद्या मोठ्या गाडीतून आला की माणूस चांगला मोठा आहे. एखाद्या आपण घरामध्ये गेलो, घर बघितलं, मोठं घर आहे, 2 मजली 4 मजली, चांगलं फर्निचर आहे, चांगल्या वस्तू भोग वस्तू घरामध्ये आहे, वा काय सुंदर घर आहे, काय छान घर आहे असं आपण. पण या वरच्या तामझाम जो आहे त्याला न भूलता माणूस कसा आहे, माणसाचा भाव कसा आहे, देवाचं नामस्मरण करतो का, देवाचं कीर्तन भजन करतो का, एखाद्याच्या गरीब माणसाच्या मदतीला जातो का, तेव्हा त्याचं श्रेष्ठ तो किती आहे, तो किती चांगला माणूस आहे हे आपल्याला समज. केवळ भौतिकवादी होऊन माणूस चांगला आहे हे ठरवणं चुकीचं आहे. म्हणून त्या काळात 13व्या शतकामध्ये जवळजवळ म्हणजे 700 वर्षापूर्वी संत चोखामेळांनी हा अभंग लिहिला. म्हणजे तो आजही इतका लागू पडतो की काय भुलली या वरल्या लंगा, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये माणूस भुलतोय. आजचं समाजकारण असेल, अर्थकारण असेल, राजकारण असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये तामझामामध्ये माणूस गुंतलेला आहे. पुढे म्हणतात कमान डोंगी परी तीर नव्हे डोंगा. कमान किती जरी वाकडी असली तरी त्याचा बाण जो आहे तो बाण सरळ असतो आणि बाण लक्ष प्राप्त करतो, आपलं लक्ष बरोबर प्राप्त करतो. त्याची कमान कितीही डोंगी असली, वाकडी असली तर त्याचा बाण लक्ष प्राप्त करतो. तसं चोखामेळा म्हणतात की मी माझं लक्ष प्राप्त करणार. माझं लक्ष काय? कीर्तन, भजन, नामस्मरण, पांडुरंगाच्या चरणी विलीन होणं, परमात्माला आपलंसं करून घेणं, हे माझं लक्ष आहे. ते मी लक्ष भेटणार आहे. मी वरच्या रंगाला भुललेला नाही. माझा मी कितीही वाकडा असेल, माझं रंग रूप, माझे जाती, माझा धर्म कुठलाही असेल तरी माझं लक्ष ठरलेलं आहे. परमात्मा पांडुरंगाच्या चरणी विलीन होणं, त्याला आपलंसं करणं हे माझं लक्ष आहे. कमान डोंगी परतीर नव्हे डोंगा, कमान डोंगी परतीर नव्हे डोंगा, काय भुलला सिवरलिया रंगा. काय छान शब्द रचना, काय अभंग लिहिलेला आहे महाराज. नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे, नदी डोंगी परी जळ नव्हे डोंगे. नदी वेडी वाकडी निघते, नदीचा प्रवाह हा वेडा वाकडा राहतो. नदी सरळ दिशेमध्ये वाहत नाही, नदीचा प्रवाह वेडा वाकडा राहतो. लोकांना बघितल्यानंतर वाटते की नदी वेडी वाकडी आहे. नदी वेडी वाकडी नाही असली, तिचा प्रवाह वेडा वाकडा असला तरी त्यामधलं असलेलं जल हे अमृत आहे. त्यामधली जी तहान, त्याला तहान लागली
लागलेले आहे, त्याचं तहान भागवण्याचं काम ती नदी करते. त्याच्यातलं जळ जे आहे तो डोंगा नाहीये. त्याच्यातलं जल हे अमृत आहे. पाप धुण्याचं काम, तहान भागवण्याचं काम ती नदी करते. म्हणून तिथे महाराज चोखाबा म्हणतात, नदी डोंगी परी जळ नवे डोंगे, काय भुलल्यासी वरेल्या रंगे. चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय भुलल्यासी वरेल्या रंग. म्हणजे चोखोबा मी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, यापेक्षा माझा भाव काय आहे ते पहा. माझा भाव जो आहे तो विठ्ठलाच्या चरणी समर्पित होण्याचा माझा भाव आहे. विठ्ठलाला आपलंसं करण्याचा माझा भाव आहे. या अभंगामधून ते सांगतायत की वरच्या रंगाला नका बोलू. अशा पद्धतीने हा अभंग आहे. या पुढे जाण्याच्या अगोदर परिहार देणं मी गरजेचं समजतो. श्री रघुनाथ फाउंडेशन संचलित वशिष्ठ गुरुकुल द्वारे आयोजित आजचे ऑनलाईन प्रवचन जे संपन्न होत आहे, त्या गुरुकुलाच्या हरिभक्त परायण ज्योतिताई महाराजांनी मला आज इथं माझं चिंतन मांडण्याची मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या चिंतनाला पुढे मी सुरुवात करतो. संत चोखामेळा त्यांचा जन्म 14 जानेवारी 1268 मध्ये झाला असं म्हटलं. त्यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणपुरी या गावी झाला असं म्हटलं जातं. पण काही संशोधकाच्या मते त्यांचा जन्म मंगळवेढा येथे झाला, काही संशोधकाच्या मते त्यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. त्या त्यांच्या जन्मतारीखेमध्ये आणि जन्मस्थळामध्ये मतभेद आहे. ठीक आहे, जन्मस्थळ आणि त्यांच्या जन्मतारखेवरून वाद असतील, पण त्यांनी केलेल्या कर्तृत्वामध्ये, त्यांनी मांडलेल्या त्यांच्या संत भक्तीमुळे आपण आज त्यांचे अभंग गातो. त्यांचा जो भाव आहे, त्यांनी जी रचना केलेली आहे, त्या रचनेतून आपल्याला जी प्रेरणा मिळते, समाज उद्धार करण्याचं कार्य करण्याची प्रेरणा या अभंगातून मिळते. आज 1338 मध्ये गाव कुशीचं काम करत असताना मंगळवेढा येथे त्यांचा देह पांडुरंगाच्या चरणी विलीन झाला. एक प्रसंग आहे महाराज. संत नामदेव महाराज संत चोखामेळाचे गुरु. संत चोखामेळांनी नामदेव महाराजांना गुरु केले. पांडुरंगाला जेव्हा ही बातमी कळाली, ही गोष्ट समजली, प्रब्रह्म परमात्मा पांडुरंगाला ही जेव्हा गोष्ट समजली, आपला भक्त नाहीये, तेव्हा संत नामदेवाला पांडुरंगाने सांगितलं की तू मंगळवेढा येथे जा आणि तिथून संत चोखामेळ्याची अस्थी पंढरपुरात ठेवली आणि त्यांची समाधी स्थापन. संत नामदेव महाराज म्हणाले की तिथे शेकडो माणसं त्या गाव कुशीच्या भिंतीच्या जडून गेलेली आहे. मग मी त्यांच्या अस्थी कसे ओळखू? या चोखोबाच्या अस्थी आहेत. पांडुरंग परमात्मा म्हणाले की महाराज, या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल नाम येईल, ती अस्थी चोखोबाची असेल. तेव्हा संत नामदेव महाराज त्यांच्या समाधी पंढरपुरामध्ये बांधली. जेव्हा आपण पंढरपुरात जातो, नामदेव पायरीच्या समोर संत चोखोबा महाराज यांची समाधी आहे. चोखा म्हणजे चोख. आपण म्हणतो ना, काय चोख आहे बाबा? हिशोबात चोख आहे, अभ्यासात चोख आहे, व्यवहारात चोख आहे. चोख म्हणजे परफेक्ट. आजच्या भाषेत सांगायचं परफेक्ट. चोखा मेळा जो चोख आहे, जो शुद्ध आहे. अशुद्ध शुद्र असला तरी तो शुद्ध आहे. ज्यावेळेला आपण चोखामेळ्यांच्या समाधीकडे जातो, दर्शन घेताना जर आपल्या मनामध्ये असा भाव आला की बाबा चोखामेळ्यांची जात कोणती,
तर आपण दर्शन घेण्याच्या लायकीचेच नाही. म्हणजे जात ही आपल्या मनामध्ये आहे. असं म्हणतात की जी जात नाही ती जात. मग चोखा मेळा जर बीसी, तर त्यांचे गुरु त्यांच्या समोर जी नामदेव महाराजांची जी पायरी आहे ती शिंपी होती. नामदेव महाराज ही ओबीसी. मग चोखा मेळा बीसी, नामदेव महाराज ओबीसी, तर परमात्मा पांडुरंगाची कुठली जात? कारण का संताला जात नसते. जाती न पूछो साधू की, पूछ लो ज्ञान, असं संत कबीराने खूप छान म्हटलेलं आहे. किंवा साधूचं मूळ आहे ते विचारायला नाही पाहिजे, आणि नदीचं जे मूळ आहे ते विचारायला नाही पाहिजे. जाती न पूछो साधू की, पूछ लो ज्ञान. म्हणजे साधू संताकडे जे ज्ञान आहे ते अफाट आहे. त्यांची भक्ती, त्यांचं श्रेष्ठत्व, त्यांच्यामध्ये असलेलं त्यागी वृत्ती हे संताकडून शिकलं पाहिजे. ते कुठल्या जातीत जन्मले, कुठल्या धर्मात आले, त्यापेक्षा त्यांचं ज्ञान महत्वाचं आहे. कारण चोखोबा त्या काळामध्ये शूद्र समजले जायचे, त्यांचा तिरस्कार केला जायचा समाजात. त्यांच्या कुटुंबामध्ये सर्वजण अभंग रचनाकार, पांडुरंगाचे भक्त, पांडुरंगाचे असीम भक्त. त्यांच्या पत्नी सोयराबाई, त्यांची बहीण संत निर्मळाबाई मेहुणे, संत बंका, मुलगा संत कर्ममेळा, हे सगळे संत मंडळी उत्कृष्ट असा अभंग रचले त्या काळात. आणि ईश्वर प्राप्तीसाठी भजन कीर्तन करून समाज कार्य करण्याचं काम. ईश्वराने जाती निर्माण केल्या असं म्हटलं. ईश्वराने वर्ण निर्माण केले असं म्हणतात. पण ईश्वराने गुणाच्या आधारे 4 वर्ग निर्माण केले. ब्राह्मण, वैश्य, शूद्र, क्षत्रिय, हे 4 वर्ग ईश्वराने निर्माण केले. ते कशाच्या आधारावर? तर गुणाच्या आधारावर. ब्राह्मणांचं काय काम? तर त्याने ज्ञान मिळवावं, ज्ञानदान करावं. त्यांची कडे असलेली अफाट बुद्धी, त्या बुद्धीच्या जोरावरती त्याने ज्ञानदानाचं काम करावं. त्यानंतर क्षत्रिय, क्षत्रियांचं काय काम? आपल्या भूमीचं रक्षण करणं, शक्तीची उपासना करणं, हे क्षत्रियांचं काम. वैश्यांचं काय काम? वैश्यांनी व्यापार करावा, व्यापार करून सेवा द्यावी. शूद्रांचं काय काम? जो श्रम करतो तो शूद्र. हातामध्ये फावडा कुदळ घेऊन ज्यावेळेला शेतामध्ये शेतकरी काम करतो, त्यावेळेला इतकं सोपं असतं का ते कष्ट करण्याचं काम? नाही, सोपं नाही. स्वयं परमात्मा प्रभू पांडुरंग भगवान श्रीकृष्ण ज्ञानार्जन करत, गीता सांगितली अर्जुनाला, म्हणजे ब्राह्मण ज्ञान देण्याचं काम. क्षत्रिय युद्ध करायचं, क्षत्रिय झालं. व्यापार, व्यापार म्हणजे सरळ सरळ व्यापार, नीती, कृष्ण नीती वापरण्याचं काम हे कृष्णाने केलं. म्हणजे वैश्य म्हणून सुद्धा काम. शूद्र म्हणून भगवान परमात्माने काम केलं. काय शूद्र म्हणून? गाई म्हशी, गाई राखायचं, गोठ्यातलं शेत साफ करायचं. मग हे सगळे आपण सुद्धा या 4 भूमिका आपल्या दैनंदिन जीवनामध्ये राबवत असतो. आपण ज्ञान घेतो, शिकतो, कॉलेजला जातो, आपण ब्राह्मण झालो. जेव्हा आपल्या परिवारावरती एखादा हल्ला होतो, आपल्या पत्नीवरती कोणी वाईट नजर टाकतो, आपल्या आई बहिणीवरती कोणी वाईट नजर टाकतो, तर त्याचा प्रतिकार करणं, त्याचा तिरस्कार करणं
क्षत्रियच आहोत आपण. आणि वैश्य म्हणून आपण व्यापार करतो. बाजारातून काही सामान घ्यायचं असेल तर भावाचं तोल मोडतो, त्यावेळेला आपण वैश्य होतो. आणि घरामध्ये झाड लोट साफसफाई करतो, त्यावेळेला आपण शूद्र होतो. ते वर्ण देवानी बनवले गुणाच्या आधारावर. माणसाने समाजाने त्याला वेगळं रूप दिलं, जातीचं रूप. म्हणून संत चोखामेळा म्हणतात की ऊस डोंगा पर रस नवे डोंगा, काय बोलली आवडला. माणसानी गुण बघा, त्याचा रंग नाही. क्वालिटी क्वालिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट, नॉट अ क्वांटिटी. क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये फरक आहे. क्वालिटी म्हणजे गुणवत्ता ज्याला आपण म्हणतो, आणि क्वांटिटी म्हणजे एकापेक्षा अनेक. भरपूर, एखाद्याकडे भरपूर डिग्र्या आहेत पण गुणवत्ता नाही. तर त्या पद्धतीनं संत चोखामेळा म्हणतात की काय भुलले असे वरला रंग. म्हणजे वरच्या रंगाला न भूलता आपण एक माणूस म्हणून माणसाकडे पाहावं, तेच खरं जीवन आहे. चोखामेळा म्हणतात की आपण माणसाला माणूस म्हणून जगवलं पाहिजे, माणूस म्हणून माणसाकडे बघितलं पाहिजे. एक पुराणामध्ये कथा सांगितली जाते की ज्या वेळेला स्वर्गामध्ये देवलोक बसले होते, देवलोक बसल्यानंतर अमृत कलश टासलं गेलं, अमृत खराब झालं. त्यावेळेला सर्व देवलोकामध्ये चिंता पसरली, आता हे अमृत शुद्ध कसं होणार, आपण अमृत प्यायचं, प्राशन कसं करायचं. त्यावेळेला नारद मुनी नारायण 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 सभेमध्ये आले आणि देवदेवताला सांगितलं की हे अमृत कलश जर शुद्ध करायचा असेल तर एकच त्याच्यासाठी पर्याय आहे. महाराज, पंढरपूर या भूतीरावरती पंढरपूर असं एक क्षेत्र आहे, या ठिकाणी परमात्मा पांडुरंग वास्तव करतात आणि तिथे त्यांचा भक्त संत श्रेष्ठ चोखामेळा भजन कीर्तन वाळवंटावरती करत आहे. त्या भजन कीर्तनामध्ये, त्यांच्या त्या भजन कीर्तनामध्ये तो अमृत कलश घेऊन जा आणि तो अमृत कलश घेऊन गेल्यानंतर तो अमृत कलश शुद्ध होईल. ज्यावेळेला देवदेवता तो अमृत कलश चोखामेळा यांच्या कीर्तनामध्ये घेऊन गेले, तेव्हा तो अमृत कलश शुद्ध झाला. म्हणजे काय अधिकार होता महाराज संत चोखामेळा. असे हे संत श्रेष्ठ म्हणतात की चोखामेळ्याला प्रत्यक्ष मंदिरात जाऊन परमात्मा पांडुरंगाचं दर्शन घेण्यास बंदी होती. भक्तीचा भाव असा होता की परमात्मा पांडुरंग प्रत्यक्षात चोखामेळ्यांना दर्शन द्यायला जायचे, भेटायला जायचे. एक अशी ही पण एक कथा सांगितली जाते की चोखामेळा यांच्या पत्नी सोयराबाई त्यांचं बाळच पण होत, बाळ अंत पण असं दिवस भरले, ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतात की बाईचे दिवस भरलेले आहेत, डिलिव्हरीची वेळ आलेली आहे. तर त्यावेळेला सोयराबाईंनी सांगितले की मी निर्मळाबाईंना निरोप द्या, माझे दिवस जवळ आलेले आहे. चोखामेळा आपले भजन कीर्तनामध्ये दंग. इकडे संत सोयराबाई त्रास व्हायला लागला. त्यावेळेला साक्षात परमात्मा परब्रह्म यांनी जाऊन सोयराबाई यांचं बाळंतपण केल्यानंतर जेव्हा चोखामेळा त्यांच्या घरी गेले, पाहतात तर बाळंतपण झालेले बाळ सुखरूप आहे. महाराज
अक्षरशः कर्मवेळा यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. त्यांनी सांगितलं की निर्मळा तर माझ्या सोबत आहे, ती आत्ता आलेली आहे. तुझं बाळापण साक्षात परमात्मा परब्रह्म पांडुरंगाने केलेलं आहे. त्यांच्या डोळ्यात अश्रू होऊन त्यांनी साक्षात पांडुरंगाला दंडवत घातला. पांडुरंगा विठ्ठला, तू माझ्या बायकोसाठी, माझ्या बायकोचं बाळापण करण्यासाठी आला. हे महाराज चोखा मेळ्यांचा किती मोठा अधिकार होता. विठ्ठल परमात्मा पांडुरंग साक्षात त्यांच्या पत्नीचं बाळापणासाठी. म्हणून आपण कुठल्या जातीत आहोत, कुठल्या धर्मात आहोत, यापेक्षा आपला भाव काय आहे, आपले गुण काय आहेत, हे महत्वाचं आहे महाराज. त्यापुढे असा एक प्रसंग आहे. कालच छत्रपती शाहू महाराज यांच्या संदर्भातली एक गोष्ट माझ्या वाचनामध्ये आहे. छत्रपती शाहू महाराज त्यांच्या कोल्हापूर संस्थानामध्ये जात असताना त्यांच्या कानावरती एक गोष्ट आली की गंगाराम कांबळे नावाचा एक गृहस्थ चहाचं दुकान टाकलेलं होतं आणि त्याच्या चहाच्या दुकानामध्ये कोण जायचं नाही, कारण का तो शूद्र होता, शूद्र म्हटलं जायचं. त्यामुळं त्याच्या चहाच्या दुकानामध्ये कोण चहा प्यायला नाही जायचं. त्यावेळेला महाराज छत्रपती शाहू महाराज प्रत्यक्ष त्यांच्या दुकानावरती जाऊन चहा प्यायला. म्हणजे चोखा मेळ्यांचे जे विचार आहेत ते विचार छत्रपती शाहू महाराजांनी आत्मसात. संत तुकाराम महाराज पण म्हणतात त्यांच्या अभंगामध्ये, भेदाभेद अमंगळ, मंगल नाही, चांगलं नाही. असे संत गाडगे महाराज मंदिरात जायचे नाही, पण वाळवंटामध्ये जाऊन साफसफाई स्वच्छता करायची. मुक्या बहिऱ्या ते रंजले गांजले यांची ती सेवा करायची, स्वच्छता करायची, झाडू. त्यांना त्यांच्यात देव दिसायचे. अस्पृश्यता त्यांनीही कधी मांडली. म्हणून महाराज हा जो संत चोखामेळा यांचा जो अभंग आहे, उस डोंगा पर रस नव्हे डोंगा, कमान डोंगी पर तीर नव्हे डोंगा, भाव डोंगा पर चोखा नव्हे डोंगा. सुंदर म्हटलेलं आहे त्या अभंगात. पुढचा एक त्यांचा एक छानसा अभंग आहे. जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. बहु भुकेला झालो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. जोहार मायबाप जोहार. बहु केली आस, तुमच्या दासाचा मी दास. बहु केली आस, तुमच्या दासाचा मी दास. जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार. चोखा मने पाटी आणली तुमच्या उष्ट्यासाठी. जोहार मायबाप जोहार, जोहार मायबाप जोहार. काय सुंदर अभंग आहे महाराज. जोहार मायबाप जोहार. जोहार म्हणजे नमस्कार करणे, रामराम करणे, पूर्णी साथ करणे, साष्टांग दंडवत करणे असं म्हणूया. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार. म्हणजे संत चोखोबा इथे काय म्हणतात की तुमच्या मी महाराचा मी महार आहे. म्हणजे संत नामदेव महाराज हे त्यांचे गुरु होते. त्यांनी गुरुला सुद्धा की बाबा म्हटलं की मी तुमच्या महाराचा दासाचा दास आहे. महार म्हणजे तुमच्या दासाचा मी दास आहे. मी कोण आहे, आपली ओळख संत कशी करून देतात. मी दास आहे. कोणाचा दास आहे? तुमचा जो दास आहे मी त्याचा दास आहे.
जोहार मायबाप जोहार. माझा नमस्कार घ्या मायबाप परमात्मा पांडुरंगाला. जोहार मायबाप जोहार. तुमच्या दासाचा मी दास. बहु भुकेला झालो, अति भुकेला झालो, खूप भुकेला झालो. माझी खूप इच्छा आहे, खूप तळमळ आहे, मला खूप तुमची ओढ लागलेली आहे महाराज. मी तुमच्या उष्ट्यासाठी आलो. मी कशासाठी आलेलो आहे तर तुमच्या उष्ट्यासाठी आलेलो आहे. आपण देवाला नैवेद्य दाखवतो, नैवेद्य म्हणतो. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो नैवेद्य आपण काय करतो, सर्वांना वाटतो. त्याला आपण प्रसाद म्हणतो. प्रसाद, प्रसाद घ्या, भगवंताचा प्रसाद. प्रसाद उष्ट्यासाठी म्हणजे प्रसादासाठी. मी तुमच्या प्रसादासाठी आलेलो. बहु भुकेला झालो. कशासाठी भूक लागलेली आहे तर तुमच्या परमात्माच्या पांडुरंगाच्या भेटीसाठी त्यांना भूक लागलेली आहे. त्यांना भेटण्याची इच्छा आहे. अति भुकेला झालो. भूक म्हणजे पोटाला लागलेली भूक नाही, ओढ आहे परमात्माला भेटण्याची ओढ, ती भूक आहे. खाण्यापिण्याची भूक नाहीये महाराज. परमात्माचं दर्शन व्हावं, त्या सावळ्या विठ्ठलाचं दर्शन व्हावं. कर कटावरी ठेवून या, विटीवरी उभा, सावळे सुंदर रूप मनोहर. त्याचं दर्शन एकदा डोळ्यात भरून पाहावं त्या विठ्ठलाला. त्याची अमाप भूक लागलेली आहे, त्याची अमाप भूक साठलेली आहे. म्हणून महाराज जोहार मायबाप जोहार. मी तुमच्या उष्ट्यासाठी आलो. बहु केली आस. माझी खूप आशा आहे. बहु केली आस. तुमच्या दासाचा मी दास. परत तिथे टोकाबा म्हणतात की मी कोण आहे तर मी तुमच्या दासाचा दास आहे. संत नामदेव महाराजाचा मी दास आहे. ते माझे गुरु आहेत, मी त्यांचा शिष्य आहे. जोहार मायबाप जोहार. तुमच्या दासाचा मी दास. चोखा म्हणे पाटी आणली तुमच्या उष्ट्यासाठी. चोखा म्हणे पाटी आणली तुमच्या उष्ट्यासाठी. जोहार मायबाप जोहार. जोहार मायबाप जोहार. चोखा म्हणतात की तुमच्या प्रसाद घेण्यासाठी, तुमची भेट घेण्यासाठी तुम्ही खाल्लेला एक तुकडा मला उष्ट बनवून द्या. मी समाधानी होईल, बहु समाधानी. मला अशी भूक लागलेली आहे परमात्मा परमेश्वरा, मला तुझं दर्शन दे. जोहार मायबाप जोहार. अतिशय हा सुंदर अभंग आहे. मी महाराचा महार म्हणजे मी किती दूरचा आहे, लांबचा आहे, माझी जाती क्षुद्र आहे. मी तुम्हाला जोहार करतो, पूर्णिसाद करतो, मी तुम्हाला नमस्कार करतो. पांडुरंगा, मी तुमच्या दासाचा दास आहे. संत ना मोठी पदवी देणे, संताचं दास होणं, दासत्व स्वीकारणं खूप मोठी गोष्ट. सहज सोपं नसतं संत होणं. संताची न भोग भोगावे. आपण पाहतो संत ज्ञानेश्वर महाराज, संत सोपान काका, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताई, त्यांना समाजाने किती छळलं, किती त्रास दिला. संत तुकाराम महाराज, सर्व अनेक संत ज्या वेळेला आपण पाहतो, त्यांचं चरित्र बघतो, त्यावेळेला आपल्या लक्षात येते की त्या संतांना समाजाने किती उपेक्षा केली, त्यांची किती त्रास दिला. त्यावेळेला ह्यांनी दगड, चिखल, शेण अंगावर घेतलं आणि तरीही त्यांनी समाजाच्या उद्धारासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिले. अभंग, कीर्तन, भजन याच्या माध्यमातून समाजाला योग्य दिशा देण्याचं काम या संतांनी केले. संतांचं चरित्र सांगणं इतकं सोपं नाही महाराज. संत म्हणजे साक्षात परमेश्वराचा अवतार आहे महाराज. संत म्हणजे कोण नाहीये, संताचा अधिकार परमेश्वरापेक्षा जास्त आहे. आधी नमन संताल. पहिले आपण जेव्हा महाद्वारामध्ये जातो तेव्हा तुकोबाचे दर्शन घेतो, नामदेव पायरीचं दर्शन घेतो, मग परमात्मा पांडुरंगाचं दर्शन घेतो, तेव्हाच ते दर्शन आपलं सफल होतं, तेव्हाच ती यात्रा आपली सफल होती. अन्यथा आपलं दर्शन सफल नाही होत. एवढा मोठा अधिकार त्या संताचा आहे महाराज. त्यामुळं प्रत्यक्ष पांडुरंग जनाबाईचे दळण करायला जायचे, केर काढायला जायचे, शेणी लावायला जायचे.
संत नरहरी सोनाराचे सोबत काम करायचे. म्हणजे असे अनेक संत आहेत, त्या संतांच्या सोबत त्यांनी त्यांची मदत केली, त्यांची कामं करू लागली. म्हणजे साक्षात परमात्मा परब्रह्म त्यावेळेला त्यांच्या सहाय्यास येतो. महाराज आपण म्हणजे संताला इतकं सर्वसामान्य समजून नाही. जे आपण म्हणतो ना, नंदीचं दर्शन घेतल्यानंतरच महादेवाचं दर्शन आपल्याला प्राप्त होतं. महादेव तेव्हा प्राप्त होतात. नंदीचं दर्शन मग महादेवाचं दर्शन, तेव्हा आपल्याला महादेव प्राप्त होतात, महादेवांचा आशीर्वाद प्राप्त. त्यामुळे या संतांच्या चरणी विलीन होणं, या संतांना नतमस्तक होणं गरजेचं आहे. संत असणं, आपलेपण करणं, संतांना गुरुच्या चरणी स्वतःला समर्पित करणं, गुरुकडून ज्ञान घेणं खूप महत्वाचं आहे. इतकं सहज पण नसतं, इतकं सोपं पण नसतं की आपल्याला गुरु मिळावं आणि योग्य गुरु मिळावं आणि त्या गुरुकडून आपण मार्गदर्शन करून आपल्या जीवनाचा प्रवास करावा. त्यामुळे महाराज आपल्या जीवनामध्ये जर चांगले संत लाभले, चांगले गुरु लाभले, तरच आपल्या जीवनाची प्रगती होऊ शकते. म्हणून भक्तीचा हा नम्र भाव या अभंगामधून आपल्याला स्पष्टपणे जाणवतो. जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, भाऊ मुकेला झालो तुमच्या उष्ट्यासाठी आलो, भाऊ केली आस तुमच्या दासाचा मी दास, चोखा मने पाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी. नमन आहे म्हणजे साष्टांग दंडवत करावे. प्रत्येक शब्दामध्ये काय भाव भरलेला आहे. एक कथा सांगितली जाते की एक वेळा संत चोखामेळा रोज काकडा करायचे. परमात्मा पांडुरंगाचा रोज काकडा करायचे. वाळवंटी रोज सकाळी पहाटे काकडा व्हायचा. आणि त्यावेळेला काय घड्याळ, अलाराम, मोबाईल तर तो काळ नव्हता. त्या काळामध्ये चंद्र चांदण्या बघून वेळ ठरवली जायची. आणि एका वेळेला चोखोबाकडून त्याचं गणित चुकलं आणि रात्री 2 वाजता त्यांनी काकडा सुरू केला. काकडा पूर्ण झाला. काकडा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण ही काकड्याची वेळ चुकलेली आहे. आपण काकडा फार लवकर सुरू केलेला आहे. त्यामुळे त्यांना खूप वेदना झाल्या मनाला की बाबा ही वेळ परमात्मा पांडुरंगाच्या विश्रांतीची वेळ आहे. त्या परमात्मा पांडुरंगाच्या विश्रांती सुरू असताना मी त्यांना जाग केलं. कसं कळालं नाही मला, माझ्या बुद्धीला, माझ्या जिवेला. म्हणजे काय भाव महाराज, काय प्रेम, काय वात्सल्य. पुढे महाराज म्हणतात की चोखा मने पाठी आणली तुमच्या उष्ट्यासाठी. म्हणजे प्रसाद घेण्यासाठी, उष्ट म्हणजे प्रसाद घेण्यासाठी त्यांनी पाठी आणली. मला तुमचं दान द्या. असा हे सुंदर अभंग आपण म्हणतो ना की हा जो सगळा खेळ कशासाठी मांडलेला आहे. वारकरी संप्रदाय इतके अनेक वर्षापासून हा म्हणजे खेळ रंगतो. वाळवंटी तिरी, आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये जे स्नान जी करते, आपण म्हणतो ना, हा वैष्णवांचा मेळा भरतो. हा वैष्णवांचा मेळा कीर्तन भजन याच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन करण्याचं काम आजच्या काळामध्येही केलं जातं. जे महत्व 700-800 वर्षापूर्वी होतं ते महत्वही आज आहे. त्या अभंगाला तितकंच महत्व आहे. अभंग म्हणजे काय? जो भंग होत नाही तो अभंग. भंग म्हणजे तुटत नाही, छिन्न होत नाही, त्याचं अस्तित्व नष्ट होत नाही. 700 वर्षापासूनचे अभंग आजही तितक्याच प्रखरपणे समाजाला दिशा देण्याचं काम करतायत महाराज. ज्ञानेश्वर माऊलीचे अभंग असतील, संत तुकाराम महाराजांचे अभंग असतील, संत नामदेव महाराजांचे असतील, एकनाथ महाराजांचे अभंग असतील, असे अनेक संतांचे अभंग देखील आज समाजाला प्रेरणा देण्याचं काम करत आहे. आणि त्या वाळवंटी तरी काय होतं, एकमेका लागतील पाय, असं एक भजन आहे. एकमेका लागतील पाय.
गळा भेट होती, एकमेकाच्या पाया लागतात. माऊली नमस्कार, माऊली रामराम, रामकृष्ण हरी. आत्मसमर्पण. ना मैं बडा, ना मेरा रुपया बडा, ना मेरा बाप बडा. सगळे आपण छोटे आहोत, सर्व आपण लहान आहोत. आपण जन्माला आल्यानंतर किती आपली प्रॉपर्टी आहे, किती आपण आपली प्रॉपर्टी जमवली, त्यापेक्षा आपण आपलं नामस्मरण करून, आपलं चिंतन करून, आपलं मनन करून, आपलं ध्यान करून, त्या ईश्वराच्या प्रती आपलं भजन नामस्मरण करून आपण आपल्या बँकेतलं किती बॅलन्स जमवला आहे ते महत्वाचं आहे. घेऊन काय जातो माणूस, गेल्यानंतर काहीच नाही घेऊन जातो. कपाळाला लावलेला रुपया सुद्धा आपल्या सोबत येत नाही महाराज. आपल्या सोबत काय आपण कमवलेली कीर्ती, आपण कमवलेले नामस्मरण, आपण कमवलेलं भजन एवढंच आपल्यासोबत. म्हणून समाजाकडे पाहताना, समाजामध्ये वागताना, समाजातील लोकांशी वागताना त्यांना आपलंसं करून वागलं, त्यांना आपलं म्हटलं पाहिजे. अतिशय छान हा अभंग संत चोखामेळाने मांडलेला आहे. समाजामध्ये राहताना कशा पद्धतीनं आपण राहावं हा संदेश संतांनी या अनेक अभंगातून दिलेला आहे महाराज. त्यांचा आणखीन एक मी शेवटचा अभंग घेतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. एक छानसा अभंग मला आवडला म्हणून मी तो अभंग इथं काढलेला आहे. खूप छान सुंदर अभंग आहे की आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदाचे वचन न कळे आम्हा, आगमाची आठी, निगमाचा भेद, शास्त्राचा संवाद न कळे आम्हा, योग याग तप अष्टांग साधन न कळे, दान व्रत तप, चोखा मने माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तू. आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदाचे वचन न कळे आम्हा, वेदाचे वचन न कळे आम्हा, न कळे ज्ञान, न कळे पुराण, आगमाची आठी, निगमाचा भेद, आगमाची आठी, निगमाचा भेद, न कळे ज्ञान, न कळे पुराण, शास्त्राचा संवाद न कळे आम्हा, शास्त्राचा संवाद न कळे आम्हा, न कळे ज्ञान, न कळे पुराण, योग याग तप अष्टांग साधन, योग याग तप अष्टांग साधन, न कळेची ज्ञान, न कळची व्रत तप, चोखा मने माझा भोळा भाव देवा, चोखा मने माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. काय सुंदर, म्हणजे भगवंता प्रती त्याने म्हटलेलं आहे की भगवंता मला काय वेद कळत नाही, मला काय पुराण कळत नाही, आम्हाला काय कळत नाही, कारण का आम्ही शूद्र आहोत. आम्हाला तुमचे वेद माहित नाहीत, पुराण माहित नाहीत. आम्हाला फक्त तुझी मनापासून भावाने भक्ती करणं, तुझं नामस्मरण करणं. कारण का या जो कलिकाळ आहे, कलियुग ज्याला आपण म्हणतो, त्या कलियुगामध्ये सर्वात सोपे रे साधन नामस्मरण असं म्हटलेलं आहे महाराज. काय आपल्याला याद करायची गरज नाहीये, जप करायची गरज नाहीये, तप करायची गरज नाहीये, एका पायावर जाऊन हिमालयामध्ये जाऊन उभा राहायची गरज नाही आपल्याला. परमात्मा पांडुरंग असं फक्त नामस्मरण करा. विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. बाकी काही करायची गरज नाही. ना हिमालयात जायची गरज आहे, ना काशी करत, ना काशी ना काबा. आई वडिलांची सेवा हीच काशी आणि हीच काबा. परमात्मा पांडुरंग पुंडलिकाच्या भेटी कशासाठी आली? आई वडिलांच्या सेवा प्रती जो त्यांचा भाव होता, आई वडिलांची जी सेवा करत असताना त्यांचा जो भाव होता, तो भाव बघून सेवा प्रती म्हणून परमात्मा पांडुरंग साक्षात पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी उभे राहिले मायबाप. म्हणून आपण आपल्या मायबापाची सेवा केली पाहिजे. हेच आपलं त्रितानी व्रत आहे, हेच योग आणि याग आहे, हेच म्हणजे पुराण आहे आपलं.
आई आणि बाप हेच पुराण आहे, हेच वेद आहे. आपल्याला वेद वाचायची गरज नाहीये, पुराण वाचायची गरज नाहीये. त्याच पद्धतीने इथे महाराज संत चोखामेळा म्हणतात की आम्हा न कळे ज्ञान, न कळे पुराण, वेदाचे वचन न कळे आम्हाला. तुमच्या वेदाचं वचन पण आम्हाला नाही कळत. आम्हाला काय कळतं? आम्हाला तुझा भाव कळतो, आम्हाला तुझं प्रेम कळतं, आम्हाला तुझं नामस्मरण गोड लागतं. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. काय आम्ही बोलतो ते विठ्ठल, पाहतो ते विठ्ठल, करतो ते विठ्ठल, सगळे जीवभाव तेच. ना वेद नको, ना पुराण नको, बाकी काही नाही. फक्त आम्ही आमच्या भावाने, आमच्या प्रेमाने तुझ्या चरणी आम्ही विलीन होतो. हेच आमचं वेदाचं वचन आणि हेच आमचं पुराण आहे. आगमाची आठी निगमाचा भेद, शास्त्राचा संवाद न कळे. आम्हाला शास्त्राचा संवाद पण काही नाही कळत महाराज. ना वेद कळतं, ना शास्त्र कळतं, आम्हाला काही नाही कळत. तुमचं योग कळतं, याग कळत नाही आम्हाला, तप कळत नाही, अष्टांग साधन काही कळत नाही आम्हाला, काहीच नाही कळत. योग काय आहे, याग काय आहे, तप काय आहे, अष्टांग साधन काय आहे महाराज, आम्हाला ते काही कळत, आम्हाला काहीच नाही कळत. फक्त न कळेची दान, व्रत तप, आम्हाला ते व्रत करा, तप करा, याच्यातलं आम्हाला काही नाही कळत. आम्हाला कळतं केवळ तुझी भक्ती, तुझं नामस्मरण, तुझं कीर्तन, एवढंच कळतं. आमची बुद्धी, कारण लोकांनी आम्हाला शूद्र म्हटलेलं आहे, चिडचिड केलेलं आहे, समाजातून बाहेर टाकलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कुठलं वेद कळेल, कुठलं पुराण कळेल, कोण सांगेल आम्हाला वेद आणि पुराण? पांडुरंगा परमात्मा, तुझं नामच हे सगळ्यात मोठं आहे. नाम रे मोठे तुझे. त्यामुळं महाराज योग याग कळत नाही आम्हाला, पुराण कळत नाही भगवंता. आणि चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा. माझा भाव कसा आहे? भोळा आहे. मी काही हार आणलं नाही, फुलं आणले नाहीत, नारळ आणले नाहीये. मी फक्त हात जोडून एक चांगल्या भावनेने तुझं नामस्मरण करून तुझ्या चरणावरती घेईन. हाच माझा मोठा भाव आहे, हाच मोठा माझा तुझ्या प्रति समर्पण आहे पांडुरंगा. आणि गावी न केशवा नाम तुझे. मी काय करेन? फक्त केशवा, माधवा, विठ्ठला, नारायणा, जनार्दना, पांडुरंगा, हे तुझं नाम मी नामस्मरण करेल. मला इतकंच कळतं, बाकी नाही. काही मला बाकी काही नाही कळत. ना जप कळतं, ना तप कळतं, ना पुराण कळतं, बाकी काही नाही कळत. मी फक्त माझ्या अंतरात्म्याने, माझ्या मनाने मी काय करेन? तुझं नाम जप करेन, तुझं नामस्मरण करेन, तुझं कीर्तन करेन. पांडुरंगा, विठ्ठला, नारायणा, माधवा, केशवा, गोविंदा. नाम रे सोपे. सर्वात सोपं काय? नाम सांगितलेलं. त्यामुळे नामस्मरण करण्याचा भाव या ठिकाणी संत चोखामेळा यांनी मांडलेला आहे. कर्मकांड मला काही कळत नाहीये, मला कुठलं शास्त्र कळत नाही, तुमचा पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, मला काही नाही. मला फक्त एक माझा निरागस भाव, लहान मुलाचा जसा भाव असतो, निरागस हास्य जसा असतो, तसा माझ्याकडे तुझ्या प्रेमापोटी निरागस भाव आहे विठ्ठला, पांडुरंगा. तोच भाव घेऊन मी तुझ्याकडे आलेला आहे. आणि या कलियुगामध्ये नामस्मरणाचं महत्व सांगितलेलं आहे. त्यामुळे महाराज नामस्मरण करा, कीर्तन करा, भजन करा. महाराज चोखामेळा पांडुरंगाच्या चरणी विलीन झाल्यानंतर त्यांच्या अस्थिमधून विठ्ठल विठ्ठल नाम यायचं. आता जिवंत माणसं असताना जिवंत माणसाच्या मुखातून नाम येत नाही विठ्ठल विठ्ठल, ते शोकांकित आहे. म्हणून मायबाप हो, नामस्मरण करा. जोपर्यंत आपण कधी आहोत, कधी जाणार आहोत, याचं काही निश्चित वेळ नाही. डॉक्टर सांगतो की तुमचा या मुलगा या तारखेला या दिवशी जन्म होईल, पण असा कुठलाही डॉक्टर, कुठलाही वैद्य सांगत नाही की बाबा तुझा मृत्यू या तारखेला, या दिवशी, या ठिकाणी, या वेळेला होईल. कब कहा कौन कैसे चला जाएगा बाबू मोशाय मालूम नाही. त्यामुळे उद्याचा दिवस आपल्याला माहित नाही, पुढचा क्षण आपल्याला माहित नाही. त्यामुळे जे काही जप करता येतं, नामस्मरण करायचंय, कुठं जायचं नाही, ना काशी ना काबा, फक्त आपलं पांडुरंगा, विठ्ठला, गोविंद. इतकंच या
भावपूर्ण अभंगामध्ये चोखामेळा सुद्धा म्हणतो की गायन केशवा नाम तुझे. आणि हा ईश्वर समजणं, संत समजणं हा बुद्धीचा विषय नाहीये महाराज, तर्काचा विषय नाहीये. तिथं बुद्धी, तर्क, तुमचा शास्त्र नाही चालत. तिथे तुमचा भाव लागतो. मनी नाही भाव देवा मला पाव, मनी नाही भाव देवा मला पाव. कसं काय शक्य आहे? मनात भाव नाही, आपण मंदिरात जातो, लाईन मध्ये थांबतो, लक्ष चित्त भाव कुठं आहे? आपल्या चपलीकडे. भाव कुठं असला पाहिजे? त्या परमात्मा पांडुरंगाच्या चरणावरती आपला भाव असला पाहिजे. माणसाचा भाव कुठं आहे? माणसाचा भाव त्याच्या चपलीमध्ये. मग आपण काशी गेलो, काबा गेलो, केदारेश्वर गेलो, रामेश्वर गेलो, सोमेश्वर गेलो तरी काही त्याचा अर्थ नाही. मनामध्ये तुमच्या भावच नाही. काशी जायची गरज नाहीये, रामेश्वर जायची गरज नाहीये. फक्त मनामध्ये राहून परमात्मा तुमच्या भेटेला येईल. वाळवंटी राहून अनेक संतांनी भजन कीर्तन केली, साक्षात परब्रह्म पांडुरंग त्यांच्या भेटीसाठी गेला. भगवंताला पण त्याचे चांगले भक्त आवडतात. म्हणूनच भक्त प्रल्हादासाठी, त्याचं रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार रूप धारण करून महाराज त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी, त्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी साक्षात सिंहचा रूप धारण करून त्या बाळाचा जीव वाचवला. असे अनेक उदाहरणं आपल्याला पुराणामध्ये सापडतील महाराज. म्हणजे भक्ताचं रक्षण करण्यासाठी देव तुमच्या पर्यंत येतो, तुम्हाला भेटण्यासाठी येतो. तुमचा भाव तसा पाहिजे, तुमच्या मनामध्ये तशी इच्छा पाहिजे, शुद्धी पाहिजे. शुद्धी जसे चोखा मेळा म्हणजे शुद्ध होते, चोखा म्हणजे शुद्ध, चोख म्हणजे शुद्ध, असं तुमचा भाव चोख पाहिजे, शुद्ध पाहिजे. म्हणजे पहिला जो अभंग आपण बघितला की उस डोंगा परे रस नवे डोंगा, काय भुलली अशी भरल्या रंग. त्यामुळं आपण वरच्या रंगाला न भूलता आपला भाव शुद्ध पाहिजे, अंतरात्मा आपली शुद्ध पाहिजे महाराज. तेव्हाच आपण परमात्मा पांडुरंगाशी विलीन होऊ शकतो, एक रूप होऊ शकतो, अन्यथा नाही. जसं म्हटलं की आता या अभंगातून नामस्मरणाचं महत्व संत चोखामेळाने इथं मांडलं. म्हणून महाराज नामस्मरण करा, विठ्ठलाच्या चरणी समर्पण करा स्वतःला. तुकाराम महाराज म्हणतात, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकल देवादिदेवा कृपाळू माझी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका धरित्याक्षिती वामनमूर्ती त्रिविक्रमा अगाये करुणाकरा अगाये सगुणा निर्गुणा जगत नित्या जगत जीवना वसुदेव नंदना बाळ रांगना बाळकृष्णा तुका लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हीच करीत से विनवणी भवबंधनी सोडवावी सकळ सोडवावी
सकळ देवादी देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा. कुंडलिकावरते हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. कुंडलिकावरते हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय. रामकृष्ण हरी. सेवा घडली. रामकृष्ण हरी महाराज. आपल्यापैकी बाकीची जी उपस्थिती आहे त्यांच्यामध्ये कोणी पसायदान घेणार आहात का? आणि पसायदान संपेपर्यंत कोणी लेफ्ट होऊ नका. पसायदान कोण घेत आहे का पटकन? बाकीचे कोणी पसायदान घेत आहे का? दिनकर महाराज पसायदान घेत आहे का? बाकीचे कोणी पसायदान कोण घेणार का? हां तेच म्हटलं, कोण दुसरं घेत आहे का पसायदान? तुम्हीच घ्या. सविताताई घेत आहे? हो घ्या घ्या. हो घ्या सविताताई घ्या. रामकृष्ण. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जेवांचील तो ते लाहो प्राणी जात हे वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानियारी अनवर्त भूमंडळी भेटोतया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे लांछन मातंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय होवावेची हेत म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला येणे वरी ज्ञान देव सुखिया झाला. रामकृष्ण.